नेहमीचा मिरवणुकीचा रस्ता आहे। होपफुली ह्या वर्षी आम्ही इथे कुठेतरी असू। येस, असं सगळ्या ठिकाणी पोलीस मदत केंद्र पण आहे। कोणी आलं आणि हरवलं बिरवलं तर तुम्ही तिथं जाऊन हे करू शकता, बोलू शकता। हां, ते काका करतात मदत। आणि आमच्या पुण्यातले पोलीस चांगले आहेत बरं का। इथं थांब, मॅप 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 हा मॅप कसला आहे असा? हां दाखव। हां हां तुम्ही बघू शकता हा मॅपचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता। ठीक आहे, चला आता कुठे चाललो? पुण्यातले लोक खूप फ्रेंडली असतात। जे लोक मीम्स बनवतात ना की विचारला पत्ता तर चिडतात। हा हा बघा त्या काका आपण फक्त त्यांनी मदत केली आणि लोक मीम्स बनवतात की पुण्यातल्या लोकांना विचारल्यावर आगाऊपणे उत्तर देतात वगैरे। हे बोलायला पाहिजे, तिथे पुणेकर बोलतात म्हणजे त्रास। हो खरंच आहे। नारायण पेठेचा राजा। अरे भाई मन लागू ह्याच्या डेकोरेशनला मागं आधी योगी आहे, व्हिडिओ मध्ये दिसत नाही आहे पण आहे। ते रात्रीचं छान दिसत असेल लाइटिंग मध्ये वगैरे। खूपच गोंडस असे गणपती असतात आणि पुण्यातल्या सगळ्याच गणपतींच्या हातात काळा दोरा असतो, तो इतका छान दिसतो। फूल लावारिस बॅगला हात लावायचा नसतो गाई। आता आपण मानाचा 5वा गणपती
केसरी वाड्याला. ओके. आणि सगळ्यांची बॅटरी डाऊन झाल्यासारखी वाटतीये. केसरी वाडा माहितीच असेल मला तर. इथे टिळकांचं लाईक दॅट आहे वरती. पण दिस इज केसरी वाडा, टिळकवाडा. आता मी बघणार नाही. जेव्हा कार्यक्रम असतात तर संध्याकाळवर स्पर्धा वगैरे कधीही जेव्हा गणपती नसेल त्या बघायला येऊ शकतात. हो. आणि आम्हाला कॉन्टेंटची कमी झाल्यावर येऊच आम्ही. आणि ही मूर्ती सुद्धा इकडे असतेच. बहुतेक जी शाळेची असते ती नसते. हा केसरीवाड्याचा गणपती आहे. 30 टिळकांनी सुरू केलं होतं. आणि टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती या 2 सणांची पण सुरुवात केली होती. सो हा त्यांच्या इथला गणपती आहे. हा केसरीवाडा आहे आणि इथेच तो गणपती बसतो. मानाचा. हा. आणि हा गणपती खरं टिळक पंचांग वेगळं आहे आणि आपल्याचे पंचांग वेगळे. सो तो आधी टिळक पंचांगानुसार बसतो आणि नंतर परत दाते पंचांगानुसार बसतो. असे 2. म्हणजे हा आधी पण बसतो. हा, आधी किंवा नंतर जे काय त्यांच्या ह्याच्या पण 2दा. मस्त वाटतंय घालचं. आणि इथे वरती संग्रहालय आहे ना. हे नाहीये, तिकडे आहे. मग हे लोक कुठं चालतात? हो का? हे लोक कुठं चालतात? हे पण खूप एस्थेटिक आहे. चल जाऊ. तू बस खाली. जुने वाडे बहुतेक असे असतील ना. तू बघितलास वाडा? खूपच स्टीप स्टेप्स. लक्ष्मी रोडवरनं जाते. फक्त एकदा केसरीवाड्याची मिरवणूक कुमठेकर रोडवरनं जाते. का असं माहिती आहे? रोड केसरीवाड्याच्या गणपतीमधनं खूप कार्यक्रम ऑर्गनाईज केले जातात. आणि स्पर्धा पण लाईक लहान मुलं किंवा मोठ्यांसाठी सुद्धा.
पलीकडच्या गल्लीत आलोय. लक्ष्मी रोडच्या आधी. एक विजय टॉकीज चौकातला गणपती आहे तो जस्ट बघू. आणि पुढे पुढच्या चौकात राजाराम राजारामचा आहे. ओके. मग तिकडनं ज्ञान प्रबोधिनीच्या इथे क्रेझी चीजी आहे. ओके. आणि बरेच दुकान आहेत. आम्ही क्रेझी चीजी कारण की आम्हाला चार्जर हवा आहे. चार्जिंग पॉइंट. हो. आणि AC पण हवा आहे थोडा. मग त्याचे जिथे तुमच्या सगळ्या हे होतील काय ते रिसिव्हर स्पॉन्सर्ड व्हिडिओ. नाही तर लोक म्हणतील चला क्रेझी चीजीला जा. येऊ नका गाईज तुम्ही, आम्ही जातो. म्हणजे आम्हाला वेटिंग नाही मिळणार. नाहीतर मग आम्ही व्हिडिओ शूट करू आणि तुम्ही आम्हाला बसून ठेवाल. दॅट्स नॉट फेअर. हा इथे गणपती आहे. जवळ जाऊ शकतो. हो. हा फुल व्ह्यू ऑफ लक्ष्मी रोड जिकडनं मिरवणूक जाते. काय तुझा रिव्ह्यू या ह्याच्याबद्दल? खूप भारी केलंय, म्हणजे नेहमी छान असतं आणि आतने सुद्धा त्यांचा इंटेरियर खूप छान आहे. हो ना. सो आपण आतने व्हिडिओ अगेन आता इकडे पण नंतर बघूया किंवा इकडे परत भाऊसाहेब रंगारींचं आहे. ही पण मूर्ती त्यांनीच केली आहे. हो का? आणि कन्सेप्ट सेम आहे, सो मूर्ती तुम्हाला बऱ्यापैकी सेमच दिसेल. हा
मला हे नव्हतं माहिती की ते राक्षस म्हणजे ब्रिटिशर्सला सिम्बलाइज करून केलं. हां एसी पण पाहिजे आणि बसायला कम्फर्टेबल हो आणि जवळ पण आमचं हे बसतोय सांगू आम्ही काय खातो हो. फूड रिव्ह्यू घेईल लवकरच. ऑफकोर्स तो चांगलाच असणार आहे. स्पॉन्सर्ड व्हिडिओ. हां परत सांगतोय आम्ही जाऊ नका गर्दी करायला. आम्ही परत आल्यावर तुम्ही आलेलं आहे आमचं ग्रेव्ही चीज. हॅपी बर्थडे टू यू. अगं नाही हार्ड चॉकलेट. हॅपी बर्थडे. ठीक आहे हॅपी बर्थडे. कसं होतं जेवण GSTने वाटलं तिथं सगळ्यांचीच तर कसा होता तुमचा आजचा एक्सपिरियन्स? छान होता. आम्हाला चांगली कंपनी मिळाली त्या पुढच्या सगळ्या वर्षी गणपती एक्सप्लोअर करायला. हो हो. आणि आम्ही कसं प्लॅन केलं होतं तसं झालं. आणि जेवण वगैरे पण आणि सगळ्यांच्या ड्रीम्स. दुपारची वेळ असल्याने गर्दी पण खूप होती आणि आम्ही जे मेन गर्दीवाले गणपती दगडूशेठ वगैरे ते सकाळीच कर केले. नंतर आम्हाला थोडा कंटाळा आला तरी एवढा गर्दी असल्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सोबत आणि माझ्यासोबत फिरण्याचा एक्सपिरियन्स कसा? तेच मी पहिल्या वेळेस सांगितलं की आम्हाला चांगली कंपनी मिळाली. आता नेक्स्ट इयर सगळे इयर्स. हो चालेल चालेल. आता विसर्जन मिरवणुकीला
परत आणि आपण reunion. नेक्स्ट टाइम एकदा संध्याकाळी येऊया म्हणजे आपल्याला सगळे देखावे हो, हलते देखावे चालेल. सो ते बघता येते बघायचं. जरा पहिल्या 2-3 दिवसातच म्हणजे तुला घरी मानाचे त्याच्यानंतर सगळे डेकोरेशनचे आणि विसर्जन आपल्याला खूप चालेल. कसं करायचं. या वर्षी आता विसर्जन. येस नेक्स्ट 17 सप्टेंबर येस नेक्स्ट व्लॉग 18 सप्टेंबरला येईल. हा कधी जाणार हा उद्या हा आज किंवा उद्यामध्ये जायचं. हा दुखायला लागला.